आणि यानंतर काही राजकीय घडामोडी। सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल आमदार प्रशांत परिचारकांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी आता विरोधक आक्रमक झालेत। आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिचारकांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज ठप्प झालंय। आमदार प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द झाली नाही तर सभागृह चालू देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय। त्यामुळे आता सरकार या प्रकरणी काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 3000 सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातले लोक परिचारकाच्या घराच्या समोर या ठिकाणी आंदोलन करतायत, पण तरीही या सरकारला या परिचारकाचं कायमस्वरूपी सदस्यत्व रद्द करण्यासाठी वेळ मिळत नाही। म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की जोपर्यंत परिचारकाचं कायम स्वरूपी सदस्यत्व रद्द होत नाही तोपर्यंत विधान परिषदेचं कामकाज आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही। यातूनच भारतीय जनता पार्टीची देशभक्तीची दुटप्पीपणा या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलेला आहे।